ते तरंगल्यानंतर त्याच्यावर तुमच्या संडासमध्ये असलेले कॉक्रोचेस इतर जे काही बॅक्टेरिया विषाणू त्याच्यावर तुटून पडते आणि त्याचं विघटन करते. डिकंपोज म्हणतो आपण इंग्रजीत त्याने, विघटन करते. आणि तुम्ही जर किलोवर खाल्ला असाल तर ते 2-8 दिवसांना त्याचं बॅग अवघडला शिल्लक नाही. पूर्ण ते कॉक्रोचेस जे आहे करून टाकते, विघटन करून टाकते. आणि ते बसचं जे तरंगलेलं आहे ते खाली डोळावर आणि म्हणून असे 5 जणांचं कुटुंब असेल तर मला 20 वर्ष लागतात. समजा जर ते कुळली असते तर दरवर्षी उसा लागला असतं आपल्याला. आणि मग राहायला सिंगल जर टाका असेल तर मग आपण टाकायला एक ग्रामपंचायतच्या नालीमध्ये सुद्धा काढला. काढला ओझ काढला का नाही संडासच्या टाक्यामधून नालीमध्ये. समजा जर तुमच्या घरी एकच टाका असेल, तुम्ही घरी गेल्यानंतर विचारून घ्या जमिनीखाली आपल्या घरी संडासचा 1 टाका आहे का 2 टाका आहे. एकच टाका असेल आणि तुम्ही जर बाहेर पाईप काढला असेल तर तुमची तरंगलेली शोष आणि पाणी म्हणजे ते पिवळं पाणी नालीत येईल. म्हणजे तुम्ही ब्लॅक वॉटर बाहेर सोडून राहिले, काळं पाणी घातक पाणी बाहेर सोडून राहिले. असं होऊ नये यासाठी त्याला आपल्याला अर्धा फूटपर्यंत ते पाईपचं बेड बसून पाहिजे. म्हणजे आपल्याला सरफेस वॉटर वरच्या तलावाचं पाणी आपल्याला डायरेक्ट नालीमुळे सोडता आतून एक बेड मारून पाईप टाकावं लागेल अर्ध्या टाक्यापर्यंत. म्हणजे पाणी जेव्हा पूर्ण भरून जाईल तेव्हा अर्ध्या टाक्यातलं पाणी त्या पाईपमध्ये बाहेर येईल आणि एक्सेस वॉटर वाहून जाईल. 2 टाके जर असेल तर मध्ये आपण एक पार्टिशन दिलं आहे जमिनीच्या खाली 1.5 फुटाचं. एका याच्यामध्ये शोष पडल्यानंतर त्याच्यात गावामध्ये तरंगते आणि निवड पाणी दुसऱ्या टाक्यातून आपण नालीमध्ये पाईपमध्ये बाहेर काढतो. तर हे पाणी मोकाट सोडताना